नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, SVKT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प. FIBA राज्यशास्त्रासाठी भारतीय राज्यघटनेची ओळख हा पेपर यावर्षी आपणास सिलेबसमध्ये आहे आणि ह्या पेपरमधील प्रकरण 2 मधील पहिला प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागच्या तासाला आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आढावा घेतला. तसेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हे प्रश्न देखील मागच्या प्रकरणामध्ये आपण आढावा घेतलेला आहे. आता प्रकरण 2 मध्ये जे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आले आहेत, मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत, तसेच कर्तव्ये देण्यात आली आहेत. यातील पहिला घटक म्हणजे मूलभूत हक्क. या हक्कांची चर्चा आजच्या तासामध्ये आपण करणार आहोत. खरं तर हे राज्यघटनेतील जे मूलभूत हक्क आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 दरम्यान त्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. परंतु असं असलं तरी प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे भारतीय समाजाची, खऱ्या अर्थाने हे मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार आपण ज्याला म्हणतो फंडामेंटल राईट्स, हे भारतीय नागरिकांना मिळाले का किंवा त्यांची वास्तविक लोकांमध्ये किती जागरूकता आहे, या सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर भारतीय समाजामध्ये या हक्कांच्या बाबत जी जागरूकता आवश्यक हवी ती जागरूकता नाही. या संदर्भाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी आपल्याला FIBAच्या ह्या राज्यघटनेच्या पेपरमध्ये आपल्याला हा मूलभूत हक्कांचा जो प्रश्न आहे या पेपरमध्ये आपण अभ्यासणार आहोत, ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये या हक्कांबाबत जागरूकता निर्माण होईल. तसेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर मूलभूत हक्क म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये व्यक्ती आपला सर्वांगीण विकास साध्य करू शकतो. प्राचीन कालखंडामध्ये देखील अशा प्रकारचे हक्क व्यक्तीला होतेच, परंतु काळानुसार गरजेनुसार या हक्कांमध्ये बदल होत गेले. स्वातंत्र्यानंतर आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला आणि ह्या लोकशाही शासनामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अशा हक्कांचा समावेश करणं हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत क्रांतिकारक अशा स्वरूपाचं पाऊल होतं. आणि मग भारतातील जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, हिचा आढावा देखील इथं घेणं गरजेचं आहे. कारण हक्क भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आले. ही जी हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आली, या हक्कांमध्ये जे हक्क आता सध्या 6 प्रकारचे हक्क आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आले आहेत. आणि ही राज्यघटनेमध्ये हक्क देण्याची परिस्थिती का निर्माण झाली, गरज का निर्माण झाली? कारण भारतामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती ती सामाजिक परिस्थिती याला कारणीभूत ठरली. भारतामध्ये विषमतेवर आधारित चातुर्वर्ण पद्धती स्वातंत्र्यपूर्व कालखंडात दिसून येते. भारतीय नागरिकांना जी समतेची परिस्थिती, स्वातंत्र्याची परिस्थिती उपलब्ध व्हायला हवी, सांस्कृतिक शैक्षणिक विकास करून घ्यायला जी परिस्थिती आवश्यक आहे ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मिळालेली दिसून येत नाही. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच नाही तर प्राचीन कालखंडापर्यंत गेलो तर थोड्याफार फरकाने आपल्याला तीच सामाजिक चौकट दिसून येते, जी सामाजिक चौकट विषमतेवर आधारित निर्माण झाली होती. भारतीय समाज हा स्तरीकरणातून निर्माण झालेला होता. भारतीय समाजामध्ये जी घटक अस्तित्वात होते ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ, सामाजिक विषमतेवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता मानणारे ते घटकांचा विश्वास त्यावर होता. आणि मग साहजिकच समाजामध्ये जे वंचित, दुर्लक्षित घटक होते, मागास घटक होते, यांच्या विकासाला जे वातावरण आवश्यक होतं ते उपलब्ध नव्हतं. आणि याच दृष्टिकोनातून आपण स्वतंत्र भारतात जी लोकशाही स्वीकारली, या लोकशाहीच्या चौकटीमध्ये आपल्या राज्यघटनेने ज्या मूलभूत हक्कांचा स्वीकार केला ते मूलभूत हक्क अत्यंत महत्त्वपूर्ण असे ठरलेले दिसून येतात. आणि ह्या तासामध्ये आपण आज मूलभूत हक्क कशाला म्हणायचं, त्याचबरोबर मूलभूत हक्कांचं स्वरूप काय, तसेच भारतीय राज्यघटनेत जे मूलभूत हक्क देण्यात आले आहेत ह्या मूलभूत हक्कांचा आढावा आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. हक्क म्हणजे व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेली परिस्थिती. मग ते समतेची परिस्थिती असेल, स्वातंत्र्याची परिस्थिती असेल, सांस्कृतिक असेल किंवा शैक्षणिक असेल, या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण या मूलभूत हक्कांचा विचार इथं करत असतो. खरं तर हा मूलभूत हक्कांचा जो विषय आहे तो फक्त एका राष्ट्रापुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगामध्ये आज हक्कांची परिस्थितीच्या बाबतीमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येतं. बालकांचे हक्क असतील, स्त्रियांचे हक्क असतील किंवा वंचितांचे हक्क असतील, या दृष्टिकोनातून हक्कांची परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळीकडे सारख्याच प्रमाणात दिसून येते. आणि म्हणून यासाठी ज्या ठिकाणी हक्कांची परिस्थिती उपलब्ध झाली आणि हक्कांची परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर, हक्क मिळाल्यानंतर त्या नागरिकांनी आपला सर्वांगीण विकास झपाट्यानं साध्य केला हे जगाने पाहिलं. आणि मग सगळीच ठिकाणी या बाबतीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली.
आणि त्याच दृष्टिकोनातून भारताच्या घटना समितीमध्ये घटना निर्मात्यांनी आपला ह्या मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत केला. या राज्यघटनेमध्ये, भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रकरण जे तिसरं आहे, या तिसऱ्यामध्ये कलम 12 पासून तर 35 पर्यंत मूलभूत हक्कांचं विवेचन करण्यात आलं आहे. ही जी मूलभूत हक्क आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली, ही जी मूलभूत हक्क, यामध्ये टोटल एक सुरुवातीला राज्यघटनेमध्ये 7 प्रकारचे मूलभूत हक्क राज्यघटनेमध्ये टाकण्यात आली होती. त्यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क. सध्या या 7 हक्कांपैकी जो मालमत्तेचा, ज्याला आपण संपत्तीचा हक्क म्हणतो, हा हक्क भारतीय राज्यघटनेतून किंवा या मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. आणि म्हणून सध्या एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आले आहेत. आणि या संदर्भाने एकूण 6 हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आले आहेत, आपल्याला पुढे स्क्रीनवरती दिसत आहेत. आज आपण मूलभूत हक्क भाग 1 या प्रकरणामध्ये या 6 हक्कांपैकी सुरुवातीचे जे 3 हक्क आहेत, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क, या हक्कांचा आपण आढावा घेणार आहोत. पुढे आपल्याला स्क्रीनवर पिंक कलरमध्ये सर्व दिसत आहे. पहिल्यांदा सुरुवातीला समतेच्या हक्काचा आपण आढावा घेऊ. समतेचा हक्क, व्यक्तीला जीवन जगत असताना समतेची आवश्यकता असते. कारण बघा, आपण सगळ्यांनी तराजू काटा पाहिलेला आहे. त्या तराजू काटामध्ये जशा प्रकारचं जर व्यक्तीला न्याय मिळत असताना जर भेदभाव झाला, समता मिळत असताना जर भेदभाव झाला, तर ती व्यक्ती आपला विकास करत असताना त्यावर मर्यादा येतात. जसे की राज्यसंस्थेकडून एखाद्याला राजकीय विकासाची योजनाचे फळं मिळत असताना जर काही घटकांना जास्त मिळाला, काही घटकांना कमी मिळाला, किंवा आपण ह्या सोप्या तराजू काट्याच्या उदाहरणामधून तराजू काट्याचे दोन्ही पात्र जे आहेत ते समसमान असले पाहिजे. म्हणजेच नागरिकांना जे काही शासकीय योजना असतील, शासकीय धोरणं असतील, शासकीय कायदे असतील किंवा विकासाच्या योजना असतील, या सगळ्यांना सारख्या प्रमाणात जर मिळाल्या तर निश्चितच सगळ्यांचा समान विकास होईल. परंतु मी यापूर्वीच सांगितलं की भारतामधील जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती सोशल स्ट्रॅफिकेशन, सामाजिक स्तरीकरण झालेलं दिसून येतं. आणि या सामाजिक स्तरीकरणामध्ये प्रामुख्यानं काही ज्या जाती जमाती होत्या त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये दुर्लक्षित, वंचित आणि मागास स्वरूपाच्या होत्या, ज्यांच्या विकासाची फळं ज्यांना मिळालेली नव्हती. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी मूलभूत परिस्थिती होती भारतामधील, या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हक्क त्या नागरिकांना, त्यांचा मागास घटकांचा जर विकास घडवून आणायचा असेल तर त्यांनासुद्धा समाजाच्या प्रवाहात इतरांबरोबर आणलं गेलं पाहिजे. जसं जॉन रॉल्सने वितरणात्मक न्यायाच्या संकल्पनेमध्ये सांगितलं आहे की त्या मागास घटकांना समाजाच्या बरोबरीने आणल्यानंतरच खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित होईल किंवा न्याय खऱ्या अर्थानं त्या नागरिकांना मिळेल, असं तो जॉन रॉल्स स्पष्ट करतो. आणि म्हणून भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समतेची गरज होती. आणि या संदर्भाने भारतीय राज्यघटनेच्या कलम 13, 14, 15 आणि 16, 17 या कलमांमध्ये अशा प्रकारचं समतेच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. खरं तर कलम 12 आणि 13 जे आहे ते मूलभूत हक्कांच्या संदर्भाने, मूलभूत हक्कांची व्याख्या असेल का त्या संदर्भातील परिस्थितीच्या संदर्भाने तरतुदी आहेत. पण 14, 15, 16 आणि 17, 18 ही 5 कल्पांमध्ये 5 तरतुदी करण्यात आल्या समतेच्या हक्काविषयीच्या. आणि त्या 5ही तरतुदी आपण सविस्तर अशा पाहणार आहोत. समतेचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे भारतीय नागरिकांसाठी, स्त्रियांसाठी, वंचितांसाठी, मागास घटकांसाठी, जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागास घटक आहेत, यांना जर खऱ्या अर्थानं इतरांच्या बरोबरीने आणायचं असेल तर आपल्याला समता अत्यंत महत्त्वाची होती. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या समतेचा हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता ह्या समतेच्या हक्कामध्ये एकूण 5 तरतुदींचा आपण विचार करणार आहोत. पहिला आहे कलम 14 नुसार, ते म्हणजे कायद्यापुढं समानता, रूल ऑफ लॉ. कायद्यापुढं सगळे समान असतील. म्हणजे एखाद्या ठिकाणी काही जर प्रसंग घडला, घडामोड घडली आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून किंवा न्यायव्यवस्थेकडून त्या व्यक्ती परत्वे न्याय जर होत असेल तर तिथं राज्यसंस्था, कायदा हा समतेचा हक्क तसं करण्यापासून त्यांना मनाई करेल. म्हणजेच काय तर कायद्यापुढे सगळे समान असतील. तो एखादा मंत्री आहे की सामान्य नागरिक आहे किंवा कोणीही असो, श्रीमंत असो की गरीब असो, स्त्री असो की पुरुष असो, काळा असो की गोरा असो, ह्या कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, सर्व भारतातील कायद्यासमोर सगळे समान असतील. कायद्यापुढे समानता म्हणजेच ब्रिटिशांचं जे रूल ऑफ लॉचं जे तत्त्व होतं, कायद्यापुढे समानतेचं, कायद्याचं राज्य,
ते कायद्याचं राज्य संकल्पना जी तत्व आहे ते तत्व इथं ह्या समतेच्या हक्कामध्ये पहिल्यांदा कायद्यापुढं समानता ह्या तरतुदीनुसार टाकण्यात आलं. त्याचं कारण असं आहे की कायद्यापुढं जर समानता जर नसती तर काय झालं असतं की इथं आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून भारतामध्ये विषमता होतीच आणि मग श्रेष्ठ कनिष्ठता आली असती आणि त्यामुळे व्यक्तीला जी जीवन जगण्यासाठी आवश्यक जी परिस्थिती होती ती प्राप्त झाली नसती. आणि त्या दृष्टिकोनातून इथं हा समतेच्या हक्कामध्ये पहिली तरतूद करण्यात आली ती म्हणजे कायद्यापुढं समानता. दुसरं तरतूद करण्यात आली ह्या समतेच्या हक्कामध्ये ती म्हणजे भेदभाव नष्ट करण्यात आला. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पूर्वापारपासून अनेक अशा प्रथा परंपरा रूढी होत्या ज्या भेदभावावर आधारित होत्या. समाजामध्ये अशा अनेक प्रकारच्या प्रथा होत्या किंवा समाजामध्ये अशा प्रकारचे आचार विचार होते जे भेदभावावर आधारित होते. जसं की दोन जातींमध्ये एक जात कनिष्ठ एक वरिष्ठ असं समजलं जायचं पूर्वीच्या कालखंडात, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात. आणि मग म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये भेदभाव नष्ट करण्यासाठी तरतूद करण्यात आली या कलम 15 मध्ये. आणि मग या ठिकाणी तो व्यक्ती कोणत्या वंशाचा आहे, त्याचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या प्रदेशातील आहे, असा कोणताही प्रकारचा भेदभाव न करता त्याला सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये किंवा भारतातील प्रत्येक ठिकाणी भेदभाव विरहितपणे त्याला संधी प्राप्त होईल अशा प्रकारचं भेदभाव नष्ट करण्याचं तरतूद इथं या समतेच्या हक्कामध्ये टाकण्यात आली. त्यानंतर तिसरी तरतूद करण्यात आली या समतेच्या हक्कामध्ये कलम 16 नुसार ती म्हणजे समान संधीचं तत्व या समतेच्या हक्कामध्ये टाकण्यात आलं. भारतामध्ये जी संधीची समानता आहे तिचा अभाव पूर्वी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात होता. ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमध्ये ब्रिटिश जरी उदारमतवादी असले तरी भारतामधील त्यांच्या सामाजिक परिस्थितीकडे मात्र त्यांनी एवढं आवश्यक तेवढं लक्ष दिलेलं नव्हतं. त्यांचं जे तत्व होतं ते व्यापारी तत्व होतं, साम्राज्यवादी तत्व होतं, वर्चस्ववादी तत्व होतं. आणि म्हणून इथं समान संधीचं जे तत्व आहे ते राज्यघटनेत स्वीकारण्यात आलं. आज बघा आपण भारताचे सगळे नागरिक जे आहेत त्यांना सगळ्यांना समान संधी, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरीचा अर्ज केला तर आपल्याला सगळ्यांना समान प्रकारची संधी दिली जाते. आता थोडंसं आरक्षणाचं धोरण याला छेद देणार आहे. आरक्षणानुसार कमी जास्त मार्क्स थोडे आपल्याला पाहिले जातात, परंतु सगळ्यांना समान प्रकारची संधी उपलब्ध करून देणं नोकरीच्या ठिकाणी आवश्यक पात्रतेनुसार ती या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आली. नोकरीच्याच ठिकाणी नाही तर इतर राजकीय ठिकाणी असेल किंवा समाजातील जे काही इतर ठिकाणी जिथं संधी मिळणं त्या व्यक्तीला गरजेचं आहे त्या ठिकाणी सगळ्यांना कायद्यानुसार समान संधी प्राप्त करून दिली जाईल असं तत्व या समतेच्या हक्कामध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर समतेची प्रस्थापना होण्यासाठी, समता वृद्धिंगत होण्यासाठी पुढची तरतूद करण्यात आली. ती तरतूद होती अस्पृश्यता नष्ट करणं. भारतामध्ये पूर्वीपासून स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा भेदभाव केला जायचा आणि ह्या अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण परिस्थितीमध्ये भारतामध्ये विशेषतः ज्याला दलित समजलं जायचं या दलित घटकांना अस्पृश्यता या प्रथेमुळे भेदभावाला सामोरं जावं लागायचं. ज्याला आपण थोडक्यात जर सांगायचं झालं तर स्पर्शबंदी आपण त्याला म्हणू शकतो की त्यांना दलितांना जर स्पर्श केला तर विटाळ मानला जायचा. आणि ही स्वातंत्र्यपूर्व परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर जर विटाळ होत असेल तर त्या व्यक्तीला त्याला आपण कनिष्ठ जातीचा आहोत ही भावना त्याच्या विकासाला मारक ठरायची. आणि या दृष्टिकोनातून इथं ही जी अस्पृश्यतेची जी परिस्थिती होती या अस्पृश्यतेला बंदी करण्यात आली. आणि भारतात स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक ठिकाणं असतील, तलाव असतील, स्वातंत्र्यानंतर मंदिरं असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, या सर्व ठिकाणी कायद्यानुसार सर्व व्यक्ती समान असतील, कोणीही अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारचं कायद्यानुसार बंदी घालण्यात आली. आणि त्यामुळं भारतामध्ये समता निर्मिती होण्यासाठी निश्चितच मदत झाली. त्याचबरोबर या समतेच्या हक्कामध्ये पुढची एक बाब टाकण्यात आली ती म्हणजे पदव्यांचा त्याग. आता खरं तर भारतामध्ये ज्या पदव्या दिल्या जायच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी पण काही पदव्या दिल्या होत्या, जसे की नवाब, पश्चिम बंगालच्या नवाबाला त्यांनी नवाब पदवी दिली होती, जसं की रावसाहेब, राजे बहादूर किंवा राव बहादूर. अशा प्रकारच्या पदव्या ज्या भेदभाव निर्माण करतील या पदव्यांना बंदी घालण्यात आली कलम 18 नुसार. आणि या पदव्या बंद करून ज्या गुणवत्तेवर आधारित पदव्या आहेत अशा पदव्या देण्याला सुरुवात केली भारतीय राज्यघटनेने या मूलभूत हक्कांमध्ये. आता ह्या पदव्या कोणकोणत्या देण्यास सुरुवात केली तर आर्मीमध्ये परमवीर चक्र किंवा वीरचक्र किंवा इतर भारतामध्ये
क्रीडा क्षेत्रामध्ये अर्जुन पुरस्कार, क्रीडारत्न किंवा भारतरत्नसारखा जो सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे भारतामध्ये, हे गुणवत्तेवर आधारित पुरस्कार देण्याला भारत राज्यघटनेनुसार सुरुवात केली. म्हणजेच पदव्यांना बंदी केली आणि गुणवत्तेवर आधारित पुरस्कार देण्याला सुरुवात केली. आता गुणवत्तेवर आधारित पुरस्कार दिल्यामुळे इथं विषमता निर्माण होत नाही आणि म्हणून इथं समता निर्मितीच्या दृष्टिकोनातून ही 5 तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये या समतेच्या हक्कामध्ये करण्यात आल्या. खरं तर जे 17वं कलम आहे ना, अस्पृश्यता नष्ट करणं, या 17व्या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये जी अस्पृश्यता आहे ती अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थानं एक वाखाणण्याजोगा प्रयत्न घटना निर्मात्यांनी केला, ज्यामुळे भारतातील समतेची परिस्थिती वृद्धिंगत होण्यासाठी मदत झाली. आणि म्हणून हा समतेचा जो हक्क आहे तो भारतीय नागरिकांना आपला विकास घडून येत असताना खऱ्या अर्थानं पोषक ठरला. ज्यांच्यावर विषमतेची किंवा अन्याय होत असायचा त्यांना आता समतेचं वातावरण प्राप्त झालं. सगळ्यांच्या बरोबरीने समान संधी घेता आली. कायद्यापुढे सगळे समान झाले. पोलीसमध्ये जर काही एखादा गुन्हा नोंदला तर सगळ्यांना समान न्याय प्राप्त होऊ लागला. आणि म्हणून जर एखाद्या ठिकाणी जर अन्याय होत असेल तर आपण न्यायालयात जाऊन त्याविरोधात अर्ज करू शकतो आणि समता मिळवून घेऊ शकतो. म्हणजेच काय, इथं या हक्कांना न्यायालयीन संरक्षण देखील प्राप्त करून देण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेमध्ये झालेला आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्याला आपण न्यायप्रविष्ट हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत असं संबोधत असतो. आता हा पहिला हक्क झाला भारतीय राज्यघटनेतला, तो म्हणजे समतेचा हक्क. यानंतर दुसरा जो हक्क आहे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्य, मोकळीकता. स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्रीडम असं म्हणतो. पूर्वी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य शब्दासाठी आपल्याला फार मोठं आंदोलन करावं लागलं. आपल्याला स्वातंत्र्य चळवळ उभारावी लागली. आपण पारतंत्र्यात होतो म्हणजे स्वातंत्र्यात नव्हतो आणि मग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला एवढं मोठं आंदोलन, म्हणून स्वातंत्र्य ह्या शब्दाला, स्वातंत्र्या बाबतीत आपण सगळे संवेदनशील आहोत की कोणाच्या पारतंत्र्यात राहिल्यानंतर आपल्याला किती छळ सहन करावा लागतो. कारण आपण फक्त ब्रिटिशांच्याच नाही तर मध्ययुगीन कालखंडात मोगल राजवटीपासून प्राचीन कालखंडापासून आपल्याला या सगळ्या बाबी पारतंत्र्यात राहण्याचा तोटा काय होतो आपल्याला माहिती आहे. आणि मग या पारतंत्र्यात राहत असताना आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येतात, मर्यादा येतात. आपण आपला विकास घडवून घेत असताना आपल्याला मर्यादा. आता खरं तर भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या स्वातंत्र्याचा तरतुदीचा समावेश करून भारतीय नागरिकांना, देश तर स्वतंत्र झालाच पण त्याबरोबरीने भारतातील नागरिकांना देखील आपला विकास घडवून घेत असताना सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होती आणि ह्या स्वातंत्र्यांचा समावेश देखील आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला. एकंदरीतच ह्या स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये एकूण 19 जे कलम आहेत, राज्यघटनेचे 19 कलम अत्यंत महत्त्वाच्या स्वरूपाचे आहेत. ज्या कलमामध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य सध्या देण्यात आले आहेत. सध्या म्हणतोय मी, भारताच्या नागरिकांना ह्या 19व्या कलमाने सध्या 6 प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आली. कोणती स्वातंत्र्य देण्यात आली तर यामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. भारतीय नागरिकांना आपलं मत हे निर्भीडपणे मांडता आलं पाहिजे. कारण ब्रिटिश कालखंडामध्ये जर ब्रिटिशांच्या विरोधात जर बोललं तर त्यावर मर्यादा असायच्या. म्हणजेच ब्रिटिशांनी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं त्यावर बंधन आणलेली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र प्रत्येकाला आपलं मत निर्भीडपणे मांडता यावं. प्रत्येकाला आपलं जे परिस्थिती आहे, आपलं जे विचार आहेत त्यांची घुसमट होऊ नये, ते विचार व्यक्त करता यावेत. आणि यासाठी आपल्याला हे भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेचे 19व्या कलमात देण्यात आलं. त्याबरोबरच संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. आपल्याला आपल्या विचारांचं जतन करण्यासाठी किंवा एकत्रित संघटित येण्यासाठी संस्था स्थापन करण्या स्वातंत्र्य राज्यघटनेत मिळालं. त्यानंतर सभा घेण्याचं, एकत्र जमून सभा घेण्याचं स्वातंत्र्य देखील आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलं. तसेच संचार स्वातंत्र्य. आता भारताच्या प्रदेशामध्ये सार्वजनिक हिताला मारक ठरणार नाही या मर्यादित राहून आपण भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही संचार करू शकतो, फिरू शकतो. ते संचार स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्यानंतर वास्तव्याचं स्वातंत्र्य. आपण भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही वास्तव्य करू शकतो, जे देशहिताला बाधक ठरणार नाही अशा पद्धतीनं. आणि मग त्याचबरोबरीने शेवटचं जे स्वातंत्र्य देण्यात आलं ते म्हणजे व्यवसायाचं स्वातंत्र्य. व्यवसाय स्वातंत्र्याद्वारे आपल्याला भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही आपण व्यवसाय, नोकरी करू शकतो. आणि त्याच अनुसरून उत्तर प्रदेशमध्ये लोक महाराष्ट्रात येतात, व्यवसाय करतात. आपण महाराष्ट्रातले उत्तर प्रदेश किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये आपण जातो. म्हणजेच काय तर आम्ही कुठेही व्यवसाय करू शकतो. अशा प्रकारची एवढी मोकळीक. म्हणजे कोणकोणते स्वातंत्र्य दिले बघा 19व्या कलमामध्ये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ज्याला आपण भाषण स्वातंत्र्य म्हणतो. संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य.
त्यानंतर शांततेत एकत्र जमण्याचं म्हणजे सभा स्वातंत्र्य आपल्याला दिलं, व्यवसायाचं स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य, ही 6 स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये देण्यात आली. या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी एकूण स्वातंत्र्याचा हक्क जो आपण डिस्प्लेवर बघतोय, या स्वातंत्र्याच्या हक्कावर भारतीय राज्यघटनेची एकूण 4 कलम खर्ची पडली. कोणकोणते कलम? तर 19, 20, 21 आणि 22 या 4 कलम खर्ची पडली. त्यात 19 कलमामध्ये तर ही जी स्वातंत्र्य आहे ती आता मी सांगितली ती देण्यात आली आहेत. आणि ह्या 19व्या कलमामध्ये जी स्वातंत्र्य देण्यात आली, भाषण स्वातंत्र्य असेल, व्यवसाय स्वातंत्र्य असेल, वास्तव्य स्वातंत्र्य असेल, या सगळ्या स्वातंत्र्यांना च्या रक्षणासाठी पुढे या हक्कामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या आपण त्याचा एक आढावा घेऊ. या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या त्या म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा देता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा देता येणार नाही. तसेच कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेशिवाय त्याचं जीवित देखील हिरावून घेता येणार नाही. व्यक्तीला जे जीवित आहे, जीवित म्हणजे आपल्याला जीविताचं स्वातंत्र्य व्यक्तीला मिळालेलं आहे, ते जीवित देखील हिरावून कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रिये म्हणजे एखाद्याने खरंच गुन्हा केला, त्याला कोर्टाने फाशी शिक्षा दिली तरच त्याला फाशी देता येईल. अन्यथा इतर नागरिकांच्या जीविताला मात्र धक्का लावता येणार नाही. म्हणजेच कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेशिवाय त्याचं जीवित हिरावून घेता येणार नाही. तसेच एका गुन्ह्यासाठी एखाद्या गुन्ह्यासाठी जर त्याला अटक झाली तर त्या अटकेची कारणं जाणून त्याला 24 तासांच्या आत कोर्टापुढे हजर केलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची अटकेच्या संदर्भात म्हणजेच आता काही ठिकाणी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यानुसार मात्र त्याला अटक झाली असेल तर तिथं मात्र मर्यादा येतात. परंतु जर अटक झाली असेल तर अटकेची कारणं त्या व्यक्तीला जाणून घेता येतील. तशीच अटक झाल्यापासून 24 तासांच्या आत त्याला न्यायालयापुढे हजर केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर अन्याय झाला की न्याय त्याने खरंच गुन्हा केला आहे की नाही, त्याला जामीन द्यायचा नाही की हे कोर्ट ठरवेल. म्हणजेच काय तर ही जी स्वातंत्र्य देण्यात आली, ह्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी इथे ह्या उपाययोजना या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये टाकण्यात आल्या. एकंदरीतच या स्वातंत्र्याच्या हक्काने भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थानं विकासाची जी पोषक परिस्थिती आवश्यक होती ती प्राप्त करून दिली. यानंतर तिसरा जो हक्क आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये आपल्याला सांगता येतं कलम 23 आणि 24 नुसार तरतुदी करण्यात आल्या. खरं तर भारतातील जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, या परिस्थितीमध्ये पूर्वापारपासून काही घटकांचं शोषण होत आलं. खऱ्या अर्थानं तर बालकांचं तसेच स्त्रियांचं या घटकांचं शोषण होत आलं. आजही आपण पाहतो भारतीय समाजामध्ये जी सामाजिक चौकट आहे त्यामध्ये स्त्रियांचं शोषण, बालकांचं शोषण काही प्रमाणात का होईना आपल्याला दिसून येतं. आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की स्त्रियांचा छळ झाला किंवा बालकांना अशा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडलं गेलं. बालमजुरांना काम करण्यास भाग ज्या वयामध्ये त्यांना शिक्षण किंवा खेळण्याचं वय असतं त्या कालखंडात त्यांना श्रम करावे लागले. म्हणजेच काय, स्त्रिया असतील, बालक असतील, वंचित घटक असतील, ह्या सगळ्या घटकांना कुठं ना कुठं शोषणाला पूर्वीपासून बळी पडावं लागायचं. आणि यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये या शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क, हा हक्क टाकण्यात आला भारतीय राज्यघटनेमध्ये. तिसरा हक्क म्हणून आपण या हक्काकडे पाहतो. आणि या हक्काने अशा तरतुदी करण्यात आल्या की भारतात जे वेठबिगारी आणि देवदासी मुरळी वगैरे प्रथा असायची, वेठबिगारीची वेश्या व्यवसायाची ज्या चाली होत्या, यांना आता खरं तर वेठबिगारी जी आहे ना, वेठबिगारी म्हणजे स्त्रियांच्या शरीराचा विक्री किंवा ज्याला आपण वेश्या व्यवसाय किंवा दासी मुरळी प्रथा ह्या संदर्भाने हा शब्द वापरला जातो. पूर्वीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारची देवदासी मुरळी प्रथा भारतात होती. मुलगी पूर्वी असं समजलं जायचं की जर मुलगी जन्माला आली आणि त्या पालकांनी जर नवस केला असेल की आम्ही मुलगी जन्माला आल्यानंतर तुला वाहू, तर त्या मुलीला देवाला व्हायला जायचं आणि मग ते पूर्ण जीवनभर तिला एक देवदासी म्हणून जीवन व्यतीत करावं लागायचं, ज्या मुलीवर अनेक प्रकारचे अत्याचार अन्याय केले जायचे. आणि मग अशा प्रकारच्या ज्या अनिष्ट प्रथा परंपरा होत्या, अशा प्रकारची जी वेठबिगारीची प्रथा होती, स्त्रियांचं जे शरीर आहे त्या शरीरावर किंवा मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून जे अन्याय अत्याचार व्हायचे, शरीर विक्रीसाठी त्यांना भाग पाडलं जायचं, अशा प्रकारच्या अत्याचारासाठी, अन्यायासाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आली या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये. आणि या हक्काने खऱ्या अर्थानं स्त्रियांना संरक्षण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या ठिकाणी बालमजुरीचा प्रश्न होता, या संदर्भातही या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये तरतूद करण्यात आली. कारण लहान जे मुलं आहेत 14 वर्षाखालील, त्यांना त्या कालखंडात शिक्षण मिळालं पाहिजे, विकासाची संधी मिळाली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या जे आनंद आहे बालवयातला तो मिळाला पाहिजे. अशा शिक्षण घेण्याच्या कालखंडामध्ये जर त्याला बालमजुरी किंवा सक्तीने मजुरी करण्यास भाग पाडलं तर ते सुद्धा कायद्याने बंद करण्यात आलं. अशा प्रकारच्या या शोषणाच्या हक्कामध्ये तरतुदी करण्यात आल्या. अशा पद्धतीनं आजच्या ह्या मूलभूत हक्क भाग 1 ह्या लेक्चरमध्ये आपण
समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क या बाबींचा आढावा घेतला. तसेच हक्क कशाला म्हटलं जातं ह्या बाबीचा देखील आढावा घेतला. आणि ह्या सुरुवातीच्या 3 हक्कांमधून आपल्याला एक लक्षात आलं की भारतामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क आणि उर्वरित इतर सर्वच हक्क या हक्कांमुळे निश्चितच विकासाला पोषक अशी लोकांना परिस्थिती किंवा वातावरण निर्माण झालं. लोक आपला मोकळीकतेच्या वातावरणामध्ये सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी निश्चितच हे हक्क महत्त्वपूर्ण आहेत. या हक्कांचा आढावा आपण आजच्या तासामध्ये घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी या आजच्या तासामध्ये गृहपाठ देखील करून यावायचा आहे. यामध्ये मूलभूत हक्क म्हणजे काय, तसेच भारतीय राज्यघटनेमधील जे सुरुवातीचे 3 हक्क मी सांगितले, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि शोषणाविरुद्ध स्वातंत्र्य, समतेचा आणि शोषणाविरुद्धचा हक्क या 3 हक्कांचं आपण वाचन करून येणार आहात. तसेच या 3 हक्कांच्या संदर्भाने जे काही MCQ प्रश्न आहेत जे आपण यूट्यूबवर टाकलेत यांचा देखील सराव आपण करून येणार आहात. या संदर्भाने आपल्याला हा गृहपाठ देण्यात येत आहे. यानंतर पुढचा जो तास असणार आहे त्यामध्ये आपण मूलभूत हक्क भाग 2 यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क तसेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. घटनात्मक उपाययोजनांमध्ये बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार पृच्छा या वेगवेगळ्या अध्यादेशांचा देखील आपण विचार करणार आहोत. आजच्या तासामध्ये आपण फक्त 3 मूलभूत हक्क पाहिले, समतेचा, स्वातंत्र्याचा आणि शोषणाविरुद्धचा हक्क. धन्यवाद.